नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत सीटेट पेपर 1 आणि पेपर 2 संदर्भात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि परीक्षेसाठी उपयुक्त असलेले माहिती. तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. सीटेट परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 संदर्भातील तुमचे सर्व प्रश्न अतिशय सविस्तर, सोपे आणि परीक्षेला उपयुक्त पद्धतीने दिलेली आहेत. या व्हिडिओमध्ये यात कोणी फॉर्म भरावा, का भरावा, पास झाल्यावर काय फायदा, फीज किती, पुस्तकं, ग्रुप जॉईन करणे योग्य आहे का, या सगळ्यांची योग्य माहिती दिलेली आहे. तर पहिलं बघूया सीटेट परीक्षेचा फॉर्म कोणी भरावा. सीटेट म्हणजेच सेंट्रल टीचर एबिलिटी टेस्ट हा केंद्रीय स्तराचा शिक्षक पात्र परीक्षेचा फॉर्म खालील विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी भरावा. त्यामध्ये पेपर 1 इयत्ता 1 ते 5वी शिक्षक होण्यासाठी योग्यता आहे DED, DLED, BTS शिकत असलेले किंवा पूर्ण केलेले BEd विद्यार्थी, NCERT मान्यताप्राप्त विद्यापीठातून न झालेले, 12वी उत्तीर्ण अधिक 2 वर्षाचा DLED पदवी असणारे, 12वी अधिक 4 वर्षाचा BLED पदवी असणारे. त्यानंतर बघूया पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी शिक्षक होण्यासाठी आवश्यक आहे. तर याची योग्यता आहे BEd विद्यार्थी किंवा पूर्ण केलेले, BSc BA प्लस BEd असणारे विद्यार्थी, BLED असणारे विद्यार्थी, DLED अधिक ग्रॅज्युएशन असलेले विद्यार्थी. सरळ शब्दात सांगायचं झालं तर जे भविष्यात सरकारी किंवा प्रायव्हेट शाळेत शिक्षक व्हायची इच्छा बाळगतात त्यांनी हा फॉर्म जरूर भरावा. दुसरा आहे TET परीक्षा का द्यावी, हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे. तर सीटेट हे शिक्षक पात्रता प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरचे पात्रता प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्याने केंद्रीय शाळांमध्ये नोकरीची संधी विद्यार्थ्याला दिली जाते. केंद्रीय विद्यालयामध्ये KVS, नवोदय विद्यालयामध्ये NVS, आर्मी पब्लिक स्कूल, तिबेटियन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकाची पदवी शिक्षक होण्याची संधी दिली जाते. त्यानंतर बघू राज्यातील अनेक शाळांमध्ये टीचर्ससाठी सीटेट आवश्यक करण्यात आलेले आहे. अनेक राज्य सरकार व नगरपालिका शाळांमध्ये सीटेट स्वीकारले जातात. त्यानंतर आहे प्रायव्हेट CBSE एफिलिएटेड शाळांमध्ये देखील सीटेट पास असणाऱ्या शिक्षकांची मागणी आहे. उच्च पगार आणि धैर्य असतं. सीटेट परीक्षा शिक्षक भरतीसाठी प्राथमिक स्तरावर परीक्षा बघूया. DED किंवा BEd करून जर सीटेट नसेल तर सरकारी शिक्षक भरतीसाठी अर्ज करता येत नाही. सीटेट पास झाल्यावर फायदा काय असणार आहे, तर पहिला फायदा आहे टीचर जॉब एलिजिबिलिटी सर्टिफिकेट, म्हणजे आयुष्यभर वैध असते. पूर्वी 7 वर्ष असणारी वैधता आता लाईफ टाईम झालेली आहे. दुसरं आहे सरकारी नोकरीची पात्रता, मध्ये KVS, NVS, DSSB, आर्मी स्कूल, केंद्रीय शाळांमध्ये सीटेट असणारे कॅन्डिडेटला भरती केले जातात. त्यानंतर आहे प्रायव्हेट CBSE स्कूलमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळते. संपूर्ण भारताभर नोकरीची संधी उपलब्ध होते. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये प्लस पॉईंट या परीक्षेचा आहे. नंतर बघूया सुपर टेटमध्ये याचा फायदा होतो. KVS, TGT, PGT भरतीसाठी देखील सीटेटचा फायदा होतो. राज्य सरकार शिक्षक भरतीमध्ये देखील या परीक्षेचा फायदा होतो. सामाजिक प्रतिष्ठा आणि स्थिर करिअर घडवू देते. सीटेट फॉर्म भरण्याची फी किती आहे, तर जनरल आणि OBCसाठी आहे पेपर 1 साठी 1000 रुपये आणि पेपर 2 साठी आहे 1000 रुपये. असे दोन्ही मिळून जर दोन्ही पेपर जर देत असाल तुम्ही तर 1200 रुपये तुम्हाला दोन्ही पेपरसाठी द्यावे लागतील. SC, ST आणि दिव्यांगांसाठी असणारे आहे पेपर 1 साठी रुपये असणार आहे 500 रुपये आणि पेपर 2 साठी असणार आहे 500 रुपये. दोन्ही पेपर जर एकत्र देत असाल तर तुम्हाला फी पडणार आहे फक्त 600 रुपये. त्यानंतर बघा सीटेट परीक्षा किती वेळा देता येते, किती वेळा देऊ शकता. या परीक्षेला मर्यादा नाही. मार्क वाढविण्यासाठी अनेक विद्यार्थी रिटेक करतात. सीटेटसाठी कोणती पुस्तके वापरावीत, तर बघूया. पेपर 1 साठी प्रायमरी लेवलसाठी असणारे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी, अरिहंत किंवा हिमांशी सिंग यांचं. EVS साठी पियर्सन, मॅथ RS अग्रवाल, इंग्लिशसाठी अरिहंत किंवा पियर्सन, हिंदीसाठी ल्युसेंट आणि अरिहंत. पेपर 2 साठी मॅथ
आणि सायन्ससाठी कोणती पुस्तकं वापरावीत, कोणत्या लेखकाची आणि कोणत्या पब्लिशरची पुस्तकं वापरायची हे बघूया. तर मॅथसाठी RS अग्रवाल यांचं पुस्तक रेफर करू शकता. सायन्ससाठी NCERT क्लास 6 ते 8चे हे त्यांचं CBSEला असणारं टेक्स्ट बुक तुम्ही रेफर करू शकता. CDP हेमांशी सिंगचं यांचं इंग्लिशसाठी CP बक्षी. तर हिंदीसाठी लुईस यांचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. NCERT क्लास 3 ते 8ची सर्व महत्त्वाची आहेत पुस्तके. त्यानंतर आहे CTETची तयारी कशी करावी. CTETची तयारी करताना NCERTची पुस्तकांचा सखोल अभ्यास करावा, जेणेकरून तुम्हाला पुस्तकांचं आणि पुस्तकाबद्दल असणाऱ्या ची माहिती अधिक माहिती मिळतील. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडून बघावा. यावरून तुम्हाला प्रश्न कसे येतील हे देखील माहिती पडतात. ऑनलाईन मॉक टेस्ट, जास्तीत जास्त ऑनलाईन मॉक टेस्ट सोडवण्याचा देखील तयारी करावी. CDP रोज किमान 1 तास तरी सोडून बघावा. पेडागॉगीवर जास्तीत जास्त भर द्यावा. कमकुवत विषयाचे पुनरावलोकन करणे. तर ही होती CTETची बद्दल माहिती. यात कोणी फॉर्म भरावा, का भरावा, पास झाला त्याचा फायदा काय, फी, पुस्तके याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, हाईप करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.